आरवच्या बोलण्याने आधी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे एकटक पाहत होता. पण राजदीप हे सर्व गुपचूप ऐकून हसत होता. मग आधीने त्याचे दोन्ही हात धरले आणि म्हणाला, मला माहीत आहे आरव की तुला पायलची काळजी आहे, पण तुझ्या मनातील काळजीचा हा कोटा तू 1.5 तासानंतर पूर्ण करू शकतोस. पण यावेळी पायलचे पुन्हा स्टेजवर जाणे खूप महत्त्वाचे आहे. आज जर हे नाटक पूर्ण झाले नाही तर आपले करोडो रुपयांचे नुकसान होईल आरव. फक्त राजू खुरानाच नाही तर आपले इतर प्रायोजकही आहेत. आपण आपल्या नाटकाचे हक्क यूट्यूब आणि एका चॅनलला दिले आहेत. प्लीज माझा मुद्दा समजून घे. माझ्यासाठी हे नुकसान पायलच्या जीवापेक्षा जास्त मौल्यवान नाही. आधी तू तिचा पाय पाहिला आहेस का? काचेचा तुकडा तिच्या तळव्यातून आरपार गेला आहे. त्यानंतरही ती नाचायला स्टेजवर पोचली. तिने मला माहीत होऊन दिले नाही की तिला किती दुखापत झाली आहे. जर मी तिच्या पायातून रक्तस्राव पाहिला नसता तर कदाचित तिने मला सांगितलेही नसते. तिला जखम झाली आहे, तिच्या पायाला सूज आली आहे, रक्त येत आहे. ती उभी राहण्याच्या स्थितीत नाही आहे. अशा स्थितीत तिने स्टेजवर अभिनय करावा अशी तुझी इच्छा आहे. तिचे अजून 2 डान्स परफॉर्मन्स बाकी आहेत. आधी तुला वाटतं का ती अशा स्थितीत डान्स करू शकेल? आरवने विचारले. त्याचे बोलणे ऐकून आधीही अस्वस्थ झाला. आरव पुन्हा म्हणाला, पायल स्टेजवर जाणार नाही आणि हा माझा अंतिम निर्णय आहे आधी. मग माझे कितीही नुकसान झाले तरी ते मान्य आहे. पण पायलला यापुढे दुःखात पाहणे मला मान्य नाही. मग तू काय करायचं ठरवलं आहेस? आधीने असे विचारताच आरव त्याच्या दिशेने पाठ करून उभा राहिला आणि डोळे मिटून म्हणाला, जा आणि अनाऊन्स कर की आता हे नाटक होणार नाही. आधी काही क्षण तिथे उभा राहिला आणि मग तिथून निघू लागला. तेव्हा पायल तिथे आली आणि म्हणाली, थांबा सर. पायलचा आवाज ऐकून आधीची पावले थांबली. आरवनेही डोळे उघडले आणि दोघांना पायलकडे पाहिले. पायल श्रुतीचा आधार घेऊन उभी होती. तिच्यासोबत इतर सर्वजण बाहेर आले होते. आरव लगेच तिच्याजवळ आला आणि म्हणाला, पायल, तुला विश्रांतीची गरज आहे. बाहेर का आलीस? आरवच्या बोलण्याला पायलने काहीच प्रतिसाद दिला नाही. तिने आरवचा हात धरला आणि आधीला म्हणाली, आता जो सीन चालू आहे त्यानंतर 15 मिनिटांचा ब्रेक अनाऊन्स करा. तोपर्यंत मी पुढच्या सीनसाठी तयार होईल. आरव काहीतरी बोलणारच होता. तेवढ्यात पायलने तिचा दुसरा हात त्याच्या तोंडावर ठेवला आणि आधीला म्हणाली, तुम्ही जा सर, कारण आज काहीही झाले तरी आपले नाटक नक्कीच पूर्ण होईल. आरव सरांना ते आवडो की नाही, मी स्टेजवर माझा परफॉर्मन्स नक्कीच देईन. तुम्ही जा. आधीच्या चेहऱ्यावर हलके हसू उमटले आणि तो लगेच तिथून निघून गेला. तो निघून जाताच पायलने आरवच्या ओठांवरून तिचा हात काढला आणि म्हणाली, मला तुमच्याशी बोलायचं आहे एकांतात. चला माझ्यासोबत. आरव काहीतरी बोलतो त्याआधी पायल लंगडत त्याला तिच्या मेकअप रूममध्ये घेऊन आली आणि मेकअप रूमचा दरवाजा आतून बंद केला. ते पाहून राजदीपने रागाच्या भरात मूठ घट्ट पकडले. आरवने पायलचा हात धरला आणि तिला जवळ घेऊन म्हणाला, डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? तुझ्या निर्णयाचा काय परिणाम होऊ शकतो हे तुला माहीत आहे का? आणि तुमच्या निर्णयाचे काय परिणाम होऊ शकतात याचा विचार केला आहे का? पायलने विचारले. आरव काहीच बोलू शकला नाही. पण पायल म्हणाली, या ऑडिटोरियमला आजच्या दिवसासाठी उभे करण्यासाठी तुम्ही करोडो रुपये गुंतवले आहेत. प्रायोजक बाहेर बसले आहेत हे जाणून घेण्यासाठी की त्यांनी आपल्या नाटकात जे पैसे गुंतवले आहेत त्याचा त्यांना काही फायदा होईल की नाही. सोशल मीडियाला नाटक लाईव्ह दाखवत आहे. तुमचे बरेच काही पणाला लागले आहे. आज जर हे नाटक झालं नाही तर सगळं संपेल. म्हणून मला स्टेजवर जावं लागेल. आता मला याची काही पर्वा नाही पायल. आज हे नाटक पूर्ण झाले नाही तर काय होईल? आज मला फक्त तुझीच काळजी वाटते, कारण या नाटकामुळे आज तुला काही झाले तर मी स्वतःला कधी माफ करू शकणार नाही. आरवने असे बोलताच पायलच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तिने तिच्या दोन्ही हातांनी आरवच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि त्याच्या कपाळाचे प्रेमाने चुंबन घेतले. आरव चकित झाला आणि पायलकडे पाहू लागला. मग पायलने त्याच्या चेहऱ्याला हात लावला आणि म्हणाले, तुम्ही माझी काळजी करू नका. मी पूर्णपणे ठीक आहे आणि स्टेजवर अगदी सहजतेने परफॉर्मन्स करू शकते. यापेक्षा मोठ्या दुखापतींचा त्रास मी सहन केला आहे. त्यामुळे अशा किरकोळ दुखापतींचा मला त्रास होत नाही. प्लीज माझं ऐका आणि मला माझे काम करू द्या. नाही पायल, तू आता स्टेजवर जाणार नाहीस. तुझ्या भूतकाळात तुला किती वेदना झाल्या तो तुझा भूतकाळ होता जो निघून गेला.
आणि मी जिवंत असेपर्यंत तुझ्या आयुष्यात परत येणार नाही. तुझा आज आणि येणारा उद्या तुझ्यासमोर उभा आहे पायल, जो तुझ्यावर दुःखाची सावलीही पडू देणार नाही. तुला वेदना देऊन मिळालेल्या यशाला मी ठोकर मारतो पायल, समजले तुला? आता जिद करू नको. जे काही होईल ते मी हाताळेन. तू शांतपणे आराम कर आणि खबरदार जर तू माझ्या परवानगीशिवाय या खोलीतून बाहेर आली तर. असे म्हणत आरव तिथून निघून जाऊ लागला. पण पायलने त्याला थांबवले आणि म्हणाली, जर तुमच्यासाठी तुमचे यश माझ्या वेदनेपेक्षा मोठे नाही तर माझ्यासाठी तुमच्या यशापेक्षा माझ्या वेदना मोठ्या नाहीत. मी तुमच्या 3 महिन्यांच्या मेहनतीला माझ्यामुळे उद्ध्वस्त होताना पाहू शकत नाही. म्हणून मीही निर्णय घेतला आहे, हे नाटक कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होईल आणि आपण दोघे ते तसेच पूर्ण करू जसे तुम्ही स्वप्न पाहिले होते. यावेळी तुम्हाला तुमचा निर्णय बदलावा लागेल आरव सर, कारण आता मी माझी ट्रीटमेंट तेव्हाच करून घेईल जेव्हा तुम्ही हे नाटक करायला तयार व्हाल. जोपर्यंत तुम्ही मला स्टेजवर जायची परवानगी देत नाही तोपर्यंत मी ड्रेसिंग करून घेणार नाही ना मी पेन किलर घेणार. आरव तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. पायल आरवच्या जवळ आली आणि म्हणाली, मला काहीही होणार नाही. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. आणि जर मला स्टेजवर क्षणभरही वाटलं की माझी तब्येत ठीक नाही आणि आता मला स्टेजवर उभं राहता येत नाही, तेव्हा मी स्वतः तुम्हाला हे नाटक थांबवायला सांगेन. पायल, तू कितीही युक्तिवाद केला तरी माझे मन अजूनही तुला स्टेजवर जाऊ द्यायला परवानगी देत नाही, आरव काळजीने म्हणाला. पायल हसली आणि आरवच्या हाताला धरून म्हणाली, त्या रात्री तुम्ही माझ्यासाठी ऋषीला तुमच्या नाटकातून बाहेर काढलं तेव्हा मी तुम्हाला काही प्रश्न विचारले नाही आणि तुमचा निर्णयही मान्य केला. म्हणून आज तुम्हाला माझा निर्णय स्वीकारावा लागेल. पायल, तुला समजतं? आरवने असं म्हणताच पायलने पुन्हा तिचा हात त्याच्या होटांवर ठेवला. आरव तिच्याकडे बघू लागला. त्याच्या डोळ्यात बघत पायलने हात काढला आणि म्हणाली, सर, मला तुमच्या निर्णयाविरुद्ध जायचे नाही, कारण मी तुमचा खूप आदर करते. त्यामुळे प्लीज मान्य करा. मी तुम्हाला म्हणाले की मला जराही वाटलं माझी तब्येत बिघडत आहे तेव्हा तुम्ही मला जे काही करायला सांगाल ते मी करीन, प्रॉमिस. ठीक आहे पायल, मी तुझं ऐकायला तयार आहे. पण जर मला क्षणभरसुद्धा तुझी तब्येत ठीक नाही असे वाटले तर मी त्या क्षणी नाटक बंद करेन. आणि तूच काय, मला कोणीही रोखू शकणार नाहीस, हे लक्षात ठेव. असे बोलून आरव रागाने तिथून निघून गेला. त्या मेकअप रूमचा दरवाजा उघडताच बाहेरचे सगळे त्याच्याकडे श्वास रोखून बघू लागले. आरव रागाने ओरडला, माझ्याकडे बघून स्टेजवर पुढचा शीन आपोआप येणार नाही. जा आणि पुढच्या शीनची तयारी करा. आरवने असे म्हणताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि सर्वांचे चेहरे उजळले. सर्वांनी लगेच आपापल्या कामाला सुरुवात केली. सर्वजण निघून जातात डॉक्टर आरवकडे आले आणि म्हणाले, आरव, काळजी करू नकोस. मी पायला ड्रेसिंग करतो आणि तिला एक इंजेक्शनही देतो ज्यामुळे तिचा त्रास कमी होईल. आरवने हळूच होकारार्थी मान हलवली. तेव्हा डॉक्टर तिथून निघून गेले. पण आरव अजूनही चिंतेतच उभा होता. काही वेळापूर्वी पायल त्याला जे बोलली होती ते त्याला आठवत होते. पायल त्याला बोलली होती की तिला अशा दुखापतींने काही फरक पडत नाही. त्याला मधूने सांगितलेले सगळं आठवत होतं. त्याचे डोळे भरून आले. तेवढ्यात मधू धावत तिथे आली. आधी सरांनी सांगितले की पायला जखम झाली आहे. ती ठीक तर आहे ना सर? मधूने आरवला विचारले. पण आरव काहीच उत्तर न देता तिथून निघून गेला. मधू एक सेकंद विचारात गेली, मग मेकअप रूमकडे पळत गेली जिथे डॉक्टर पायला ड्रेसिंग करत होते. मधू तिच्या जवळ बसताच तिने विचारले, पायल ठीक आहेस ना? पायलने हसून होकारार्थी मान हलवली. मधूनेही हसण्याचा प्रयत्न केला आणि मनात म्हणाली, अरे देवा, आता काय होणार कोणास ठाऊक, हे नाटक कसं पूर्ण होईल. इकडे आरव त्याच्या मेकअप रूममध्ये पोहोचला आणि त्याने त्याचे दोन्ही तळवे ड्रेसिंग टेबलवर ठेवले आणि स्वतःला आरशात पाहू लागला. त्याला स्वतःचा खूप राग आला होता, पण त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तेवढ्यात आधी आला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला. आरव म्हणाला, मला त्या मुलीच्या डोळ्यात एकही अश्रू पाहायचा नाही. आज पुन्हा एकदा मीच तिच्या वेदनांचे कारण बनलोय. हे सगळं माझ्या नशिबात का लिहिलंय तेच कळत नाही. आधीने त्याला स्वतःकडे वळवले आणि म्हणाला, मला माहीत आहे आरव की तू पायलवर खूप प्रेम करतो आणि तिला दुःखात पाहू शकत नाही, पण यावेळेस आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. आज नाटक पूर्ण झाले नाही तर सगळं संपेल. फक्त वेळाची बाब आहे. त्यानंतर जेव्हा तू पायला सांगशील की तू तिच्यावर प्रेम करतोस तेव्हा तिचे सर्व त्रास क्षणात दूर होतील आणि मग तिच्या आयुष्यात फक्त आनंद असेल. आरव चिंतेत पडला आणि काहीतरी विचार करू लागला. तेव्हा आधी पुन्हा म्हणाला,
तू तयार आहेस ना? पुढचा सीन तुझा आणि पायलचा आहे. यावेळीही आरव काही बोलला नाही, तर आधी तिथून निघून गेला. इकडे पायल तिच्या पायाची ड्रेसिंग करून आरशासमोर साडी नेसून बसली होती आणि तिचा मेकअप आर्टिस्ट तिचा मेकअप करत होता. मधू तिच्या जवळ उभी राहून तिच्याकडे बघत होती. तेवढ्यात महेश आला आणि म्हणाला, पायल दीदी, आरव साहेब स्टेजवर पोचले आहेत. अवघ्या 3 मिनिटात तुला स्टेजवर पोचायचे आहे. हो, मी तयार आहे, असे म्हणत पायल उभी राहिली आणि वेदनेची पर्वा न करता त्याच्याबरोबर गेली. श्रुतीने प्रथम मधूकडे काळजीने पाहिले आणि म्हणाली, आपण पायलच्या आसपासच राहायला हवे. चल जाऊया. मधू श्रुतीसोबत गेली. स्टेजवर तो सीन चालू होता जिथे राज नैनाला लग्नासाठी प्रपोज करण्यासाठी तयारी करत होता. राज नैनाच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत होता. नैनासाठी त्याने जो डेट प्लॅन केला होता त्याची सर्व व्यवस्था स्वतःच्या हाताने केली होती. त्याने टेबलावर ठेवलेली मेणबत्ती पेटवली आणि मग तिथे ठेवलेली अंगठी उचलली आणि तिच्याकडे हसत हसत बघत म्हणाला, नैना, तू माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर अनुभूती म्हणून आली आहेस. अशी भावना ज्याच्या सावलीत मी माझे संपूर्ण आयुष्य हसत खेळत घालवू शकेन. आपल्यातील अंतर फार पूर्वीच नाहीसे झाले असले तरी मला तुला लग्नाच्या नावाच्या बंधनात बांधायचे आहे, जिथे तुला माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तू आयुष्यभर माझ्या सोबत म्हणून माझ्याबरोबर चालशील आणि माझ्यापासून कधीही दूर जाणार नाही. आज ही अंगठी घालून मी तुला लग्नासाठी प्रपोज करणार आहे. मला ही रात्र आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर स्मृती बनवायची आहे, ज्याचा विचार करून आपल्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असेल. लवकर ये नैना, आता मला थांबवत नाही. राज असे बोलताच त्याची नजर समोरून येणाऱ्या नैनावर पडली. हिरवी साडी नेसलेली नैना हळूहळू राजकडे येत होती. तिला पाहताच राजच्या चेहऱ्यावर हसू उमटले. राजही हळूहळू नैनाकडे जाऊ लागला. तो नैनाच्या जवळ येताच तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, तू साडी नेसतेस तेव्हा खूप सुंदर दिसतेस. समोरून या रेड कार्पेटवर तू चालत होतीस तेव्हा एक सुंदर परी माझ्या हृदयात उतरत होती असं वाटत होतं. नैनाच्या उदास चेहऱ्यावर हलके हसू उमटले आणि ती राजकडे अतिशय प्रेमाने पाहू लागली. राज तिच्या जवळ येऊन तिच्या मागे उभा राहिला. त्याने नैनाला मागून आपल्या मिठीत घेतल्यावर नैनाने स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी डोळे मिटले. मग राजने विचारले, नैना, तुला ही सगळी सजावट कशी वाटली? राज, कल्पनेपेक्षाही सुंदर आहे. नैना तिरकस नजरेने राजकडे पाहत म्हणाली. नैनाच्या डोळ्यात बघत असताना राजने तिचं मनगट पकडून तिला ओढून आपल्या जवळ घेतलं. नैना राजच्या अगदी जवळ आली. राजने नैनाच्या कपाळाचे अत्यंत प्रेमाने चुंबन घेतले तेव्हा नैनाचे डोळे भरून आले. तिनेही खूप प्रेमाने राजच्या चेहऱ्याला तिच्या दोन्ही हातांनी स्पर्श केला आणि त्याच्याकडे बघू लागली. जणू काही ती आयुष्यात कधीच राजच्या इतक्या जवळ येऊ शकणार नाही किंवा त्याला स्पर्श करू शकणार नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला रडताना पाहून राजने तिच्या गालाच्या त्या भागाचे अत्यंत प्रेमाने चुंबन घेतले जिथे नैनाचे अश्रू मोत्यासारखे चमकत होते. नैना त्याच्या मिठीत विसावली. राजनेही तिला मिठीत घेतले. राजने नैनाकडे पाहिले आणि तिला आपल्या हातात उचलून घेऊन पुढे जाऊ लागला. नैना डोळे न मिचकवता त्याच्याकडे खूप प्रेमाने बघत होती. राज काही पावले चालत नैनाला खाली ठेवत म्हणाला, नैना, इथे उभी राहा, मी आत्ता येतोय. नैना काहीतरी बोलते त्याआधी राज तिथून निघून गेला. तो निघून जाताच नैनाने डोळे मिटले. तिच्या बंद डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नैनाने स्वतःवर ताबा ठेवला आणि राजला काहीतरी सांगायला पुढे जात होती तेव्हा तिच्यावर फुलांचा वर्षाव सुरू झाला. नैनाची पावले थांबली आणि तिने वर पाहिले तर तिच्यावर फुलांचा वर्षाव होत असल्याचे तिला दिसले. तिचे डोळे पुन्हा भरून आले. तिने खाली पाहिलं तर तिच्यासमोर राज हसत उभा होता. नैना राजकडे जात होती तेव्हा ती अडखळून पडू लागली, पण राजने धावत जाऊन तिला आपल्या मिठीत घेतले. राज काळजीत पडला आणि म्हणाला, ठीक आहेस ना? पायल बनलेल्या नैनाने हळूच होकारार्थी मान हलवली आणि राजने तिला आपल्या मिठीत घेतले. स्टेजवर झपाट्याने सीन पुढे जात होते आणि पायलच्या पायाचे दुखणेही वाढू लागले होते. पण पायलने प्रेक्षकांना किंवा आरवला कळूही दिले नाही की तिला वेदना होत आहेत. राजदीप आणि रागिनी या दोघांची नजर पायलच्या पायावर होती. रागिनी उठून पुन्हा वॉशरूममध्ये आली. तिथे 19 नव्हते. काळजीने चालत असताना रागिनी म्हणाली, मला काहीतरी करावे लागेल. कसे तरी हे नाटक मध्येच थांबवावे लागेल, अन्यथा माझा बदला पूर्ण होणार नाही. पण मी काय करू? हे नाटक कसे थांबवायचे?
इतकी दुखापत होऊ नये. ही मुलगी स्टेजवर उभी आहे. आता एकच मार्ग उरला आहे. मला आरवचे ब्रेन वॉश करावे लागेल. तो एक इमोशनल फूल आहे. जर मी त्याच्या हृदयावर हल्ला करण्यात यशस्वी झाले तर तो त्याच्या रागावर नियंत्रण ठेवू शकणार नाही आणि स्वतःच नाटक खराब करेल. असे बोलून रागिनी हसायला लागली. इकडे राज नैनाचा हात धरून तिला टेबलाजवळ आणतो. नैनाने टेबलाकडे पाहिलं तर संपूर्ण टेबल मेणबत्त्यांनी सजले होते. लाल गुलाबांच्या पुष्पगुच्छांसह नैनाची आवडती चॉकलेट, सॅम्पियन आणि टेडी टेबलावर ठेवले होते. तेव्हा तिची नजर केकवर पडली. टेबलाच्या मध्यभागी हृदयाच्या आकाराचा लाल मखमली केक होता. त्यावर विल यू मॅरी मी लिहिले होते. नैनाचे डोळे विस्पारले आणि तिला अस्वस्थ वाटू लागले. मग राजने टेबलावर ठेवलेला एक छोटा बॉक्स उचलला आणि त्यातून अंगठी काढली. तो जमिनीवर गुडघे टेकून बसला आणि तिच्या डोळ्यात पाहत नैनाचा तळहात धरला. नैना त्याच्याकडे बघत होती पण काहीच बोलत नव्हती. मग राजने तिच्या बोटात अंगठी घातली आणि विचारले, नैना, तू माझ्याशी लग्न करशील का? नाही. नैना रागाने राजपासून हात सोडवत म्हणाली. नैनाने राजशी लग्न करण्यास नकार देताच राज तिच्याकडे आच्छाने पाहत उभा राहिला. नैना राजला नजर मिळवत नव्हती म्हणून ती राजकडे पाठ करून उभी राहिली. राज काहीच न बोलता काही क्षण असाच तिच्याकडे बघत राहिला. त्याने हळुवारपणे नैनाचा उजवा हात धरला आणि तिला जवळ घेतले. नैना नजर खाली करून उभी होती. राजने हसत हसत नैनाचा हात धरला आणि तिला जवळ आणले आणि म्हणाला, मी यावेळी मस्करी करण्याच्या मूडमध्ये नाही नैना, समजले का? राजने पुन्हा नैनाला आपल्या मिठीत घेतले आणि म्हणाला, आज मी माझ्या आईबाबांना सांगणार आहे की आपल्याला लग्न करायचे आहे. त्यांनी लवकरात लवकर भारतात यावे आणि आपल्या लग्नाबद्दल तुझ्या पालकांशी बोलावे, जेणेकरून आपले लग्न होऊ शकेल शक्य तितक्या लवकर. आणि पुन्हा असा विनोद करू नको. आता चल, पटकन केक काप, जेणेकरून आपण आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करण्यासाठी आपली पावले टाकू शकू. असे म्हणत राजने नैनाची मनगट पकडून तिला टेबलाजवळ आणले. मग त्याने टेबलावर ठेवलेल्या लाल गुलाबांकडे नजर टाकली आणि हसत हसत फुलं उचलली. नैना ओल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती. राजने त्या फुलांकडे पाहिलं आणि म्हणाला, तुला माहीत आहे नैना, जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आलीस या फुलांच्या सुगंधासारखे माझे जीवन सुगंधमय झाले आहे. मला असे वाटू लागले आहे की माझ्या आजूबाजूला हजारो रंगीबेरंगी फुले उमलली आहेत आणि त्या फुलांच्या मध्ये मला तुझा हात धरून 7 फेरे घ्यायचे आहेत. आणि मला हेही माहीत आहे तुलाही हेच हवे आहे, हो ना? नाही, मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये. असं म्हणत नैनाने रागाने राजच्या हातातून फुलांचा गुच्छ घेऊन फेकून दिला आणि रागाने उभी राहिली. राज आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला आणि नैना त्याच्याकडे न बघता निघून जाऊ लागली. पण राजने नैनाला जवळ आणले आणि विचारले, नैना, तू काय बोलतेस? नैनाने उत्तर दिले नाही आणि राजपासून आपले हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. स्टेजच्या बाजूला उभा असलेला आदी डॉक्टरांना म्हणाला, डॉक्टर अंकल, हा सीन पूर्ण होणार आहे. स्टेज सरकताच तुम्ही लगेच पायलची तपासणी करा. हो आदी, मी आहे, काळजी करू नकोस. पायलला काही होणार नाही, डॉक्टर म्हणाले. नाटक झपाट्याने पुढे जाऊ लागले आणि प्रेक्षक श्वास रोखून स्टेजवर बघत होते. राजने नैनाची मनगट धरले आणि तिला मेन गेटकडे ओढू लागला. नैना त्याच्यासोबत चालताना एकटक त्याच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. राजने तिला गेटजवळ आणले आणि त्याने नैनाला स्वतःपासून दूर ढकलले. राजने दिलेल्या धक्क्यामुळे नैना पोटावर जमिनीवर पडणारच होती, पण तिने लगेच पोटावर हात ठेवला आणि ती जमिनीवर पडली. तेव्हा राज रागात म्हणाला, नैना, इथून निघून जा. माझा तुझ्यावरच्या प्रेमाचं द्वेषात रूपांतर होण्यापूर्वी आणि मी माझा संयम गमावून बसेन त्याआधी नैना, तू इथून निघून जा. कायमची माझ्या खोलीतून, माझ्या घरातून, माझ्या आयुष्यातून आणि माझ्या हृदयातूनही. आणि परत आयुष्यात मला तुझा चेहरा पुन्हा कधीही दाखवू नकोस. निघून जा इथून, माझ्या आयुष्यातून निघून जा. नैनाने डोळे मिटले. राजने तिच्यासाठी घराचे दरवाजेही बंद केले. नैनाने दाराकडे मागे वळून पाहिलं आणि स्वतःवर नियंत्रण ठेवत उभी राहिली. ती काही वेळ राजच्या घराकडे बघत उभी राहिली आणि मग वळली आणि हळूहळू तिथून चालायला लागली. तेव्हाच आधीने इशारा करताच लाईट बंद झाल्या. आधी आणि इतर सर्वजण पायलच्या दिशेने धावले. पायलला धरून आधीने विचारले, तू ठीक आहेस ना पायल? तुझ्या पायात दुखत होतं ना खूप? तुझ्या पायात खूप दुखत आहे का? पायल हसत म्हणाली, मी ठीक आहे सर. तुम्ही माझी काळजी करणे थांबवा आणि पुढच्या सीनची तयारी करा, कारण आता माझा आणि ऋषीचा डान्स सिक्वेल आहे. पायल असे बोलताच आरव तिथून निघून गेला
आधीसुद्धा त्याच्या मागे जात होता तेव्हा पायल त्याचा हात धरून म्हणाली, राहू द्या सर, यावेळी त्यांच्याशी बोलू नका, कारण त्यांचा मूड बदलायला वेळ लागत नाही. मी चेंज करायला जात आहे. प्लीज तुम्ही लक्ष ठेवा की आरव सर स्टेजवर पोचल्यावर मध्यंतरी नाटक थांबवण्याचा निर्णय घेऊ नये. असं म्हणत पायल तिच्या मेकअप रूमकडे जाऊ लागली. श्रुती आणि मधू लगेच तिला आधार देण्यासाठी धावले आणि पायलसोबत निघून गेले. इकडे आरव रागाने त्याच्या मेकअप रूममध्ये आला आणि त्याला स्टेजवर अडखळत असलेल्या पायलची आठवण येऊ लागली. तो स्वतःशीच म्हणाला, नाही पायल, आता पुरे. तू खूप वेदना सहन केल्या, पण आता नाही. माझ्या फायद्यासाठी तुला वेदना देणं इतका मी स्वार्थी नाही. तुझ्या फायद्यासाठी तू एखाद्या मुलीचा वापर पहिल्यांदाच थोडी करत आहे आरव, रागिनी म्हणाली. रागिनीचा आवाज ऐकून आरवने वळून तिच्याकडे पाहिले तर रागिनी निवांत खुर्चीवर बसून त्याच्याकडे पाहून हसत होती. धन्यवाद.